परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने मंडळाच्या बाबाच्या आदेशानुसार आज चिचोली मुक्कामी 9वे भवन कार्यक्रम पार पडून एका भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये मुक्तिदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच अंधारातून उजेडात आणणारे मानव धर्माचे संस्थापक महांतेकी बाबा जनदेवजी या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाच्या बराबरी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या मातोश्री वाराणसी आहे या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माझे गुरु तसेच मेरी परिसरातील मार्गदर्शक विशेष साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून लाभलेले गावकर साहेब उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार। आणि उपस्थित सर्व उपस्थित आदरणीय मंच सर्वांना माझा नमस्कार। असे सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। या वाटून मार्ग हा दुःखामुळे हा मार्ग मिळाला। खरंच ते महान त्यागी बाबा जनदेवजी त्याच्या परिवारावर जर दुःख जर नसता आला तर त्यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली नसती आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली नसती आणि आज आपण दुःखी सेवक दुःखी झाला नसतो। धन्य आहे ते महान त्यागी बाबा जनदेवजी त्याचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही, कधीच फेडू शकत नाही। सारा आपला जीवन जाईल तरी आपण फेडू शकत नाही असे ते महान त्यागी बाबा जनदेवजी त्याची महान कृपा। आणि ही कृपा कोणाला समजते? जे या मार्गामध्ये आले, दुःखातून आले, जे दुःखातून आले, ज्याच्यावर खूप दुःखाचा डोंगर होता त्यांना या मार्गाची रीत समजते, नियम समजते। आतापर्यंत बरेच काही मार्गदर्शन झाले, सुंदर झाले, तत्व शब्द नियमावर बाबाच्या विषयावर। पण मी एक सांगतो, मी आपलाच अनुभव सांगतो, कारण प्रत्येकाने बाबाचे विचार मांडले, आईचे विचार मांडले आणि आपापल्या पद्धतीने आपापले विचार मांडले। मी या मार्गात आलो, खूप दुःखात होतो। माझ्या परिवारावर ते जे दुःख जे सांगायला गेले, खूप मोठे दुःख आहेत, पण मी सांगणार नाही। मी पहिलेच विसरलो, मी आज सुखी आहो त्या महान त्यागी बाबामुळे मला हे समजतं। कारण मला जर महान त्यागी बाबा जनदेवजी जर मिळाले जर नसते तर मी आज कुठं असतो हे मला माहिती नाही। आज मला महान त्यागी बाबांनी सुंदर अशी शिकवण शिकवली, सुंदर शिकवण शिकवली महान त्यागी बाबा जनदेवजी। आणि हे मला शिकवण मिळाली नसती, खरंच मी या मार्गात जर आलो नसतो तर हे मला शिकवण मिळाली नसती। कारण मी बऱ्याचशा ठिकाणी रंगलो, मी पहिले सगळ्या गोष्टीचे सफर रंजून पूर्ण गांजून या मार्गात प्रवेश झाला। मार्गात प्रवेश झाला, मला समाधान भेटलं, तुरंत समाधान, शब्दाने समाधान, खरं शब्दरूपी भगवान। आणि आपण शब्दरूपी भगवान म्हणतो, परंतु आपण पोचताना कुठं देतो शब्दात सत्य। सत्य हा भगवान आहे। सत्य आपल्याला जवळ ठेवून चालावं लागेल आणि प्रेमाने वागावं लागेल, प्रेमाचे बोध द्यावं लागेल, तेव्हा परमेश्वरी कृपा जवळ राहील। माझ्या परिवार खूप मोठा दुःख आला होता, खूप मोठा दुःख, आणि तसाच एक बाबा असताना सुद्धा दुःख आला होता। कुठं चालला? कारण
त्यावेळेस बाबा असताना शांताबाईचा नातू त्याची आयुष्य संपले होते. तशीच अवस्था माझ्या परिवारावर आली होती. पण मला माहित होता माझ्या जेवण माझा परमेश्वर आहे. मला माझ्या परिवाराला सुद्धा काटा करू देणार नाही हे मला माहित होतं. आणि गेलेले आयुष्य आले, खरंच आले, नाहीतर माझा परिवार खरंच कसला असता. पण ते महान त्यागी बाबा जुंदेवीचे उपकार त्याची खरी पुण्य आहे. आणि माझ्या मार्गदर्शकाचे बोल वेळोवेळी मार्गदर्शकाला फोन करून त्यांना विचारणे, त्यांच्याकडून माहिती घेणे माझ्या पत्नीपासून आहे. खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांनी पण सांगितलं. पण मी सांगतो तुम्हाला, अचानक तब्येत ऐकली, मार्गावर आलो, अचानक तब्येत ऐकली. कारण परमेश्वरी कृपा आहे. आपण कुठं ना कुठं चुकतो, कर्म करताना कुठं ना कुठं चुकतो. आणि मी कुठं ना कुठं कमी पडलो असेल, परिवारामध्ये पडलो असेल किंवा माझ्यामध्ये कमी पडलो असेल, परंतु परमेश्वरी कृपा आहे. घेतली बाबाने परीक्षा, पण विश्वास होता. विश्वास हा परमेश्वर आहे आणि विश्वास ठेवला परमेश्वरावर. दवाखाना केला परंतु समाधान नव्हते मिळत. दवाखाना करून समाधान नव्हते मिळत. त्यावेळेस डॉक्टर सांगत तुम्ही म्हणे वापस घेऊन जा. ठीक आहे म्हणलं, वापस आणला घराने घरच्या बाहेर वापस आणला. परंतु घरी आल्यानंतर यमाची यमपुरी मागा लागली होती. त्या यमाची यमपुरी मागा लागली होती. पण खचलो नाही, विश्वास ठेवला, विश्वास केला परमेश्वरावर. कारण मी जेव्हा या मार्गामध्ये आलो तेव्हा मी शब्द दिला त्या परमेश्वराने, बाबा मी जगी किंवा मरीन तुझ्या चरणाशी राहील. मला त्या पहिल्या दिवसाची आठवण आली. परमेश्वराला मनामध्ये जपला आणि मी सांगितलं, परमेश्वरा हे परिवार माझा नसून हा परिवार तुझा आहे. याचा रखवादार बाबा तू आहेस. तुला काय घडवायचं हे तू घडव, ते मला नाही माहिती. परमेश्वरी कृपा, शब्द दिला आणि शब्दाला परमेश्वर धावून आला. योग मिळाला आणि मला समाधान मिळाला. परंतु परिपूर्ण समाधान नाही मिळाला. परिपूर्ण समाधान नाही मिळाला, फक्त 25% समाधान मिळालं. म्हणलं ठीक आहे, तेवढा समाधान आहे. 25% मिळालं तरी मला खूप समाधान मिळालं. मग आम्ही नंतर मग गेलो दवाखान्यात. माझ्या घरच्या बाईला इथून जेव्हा नेलं होतं त्या बाईला होश नाही, अजिबात होश नाही. खोटं आहे खोटं नाही माहिती. पण परमेश्वर आहे ना तो. आम्ही ब्रह्मपुरीला गेलो आणि जिथे आम्हाला जात होतं ते थांबलो. परमेश्वरी कृपा अजून पुन्हा जेवढ आली होते तर आल्यानंतर होश आला पाहिजे. माझ्या होश आला आणि पाहतो तर आम्ही त्यामध्ये तुम्ही कोण आहे ओळखत नाही. बिन होश ओळखत नाही. मी म्हणलं तू थांब, बस, धीर ठेव म्हणाले. कारण बाबाने हे बोललेले शब्द होते, धीर ठेवा म्हणाले. मी धीर ठेवला म्हणाले आणि दवाखाना केला. परंतु माझ्या घरच्या बाईला रात्रभर होश नाही. पूर्ण पागलपणा म्हणते, खोटं आहे हे माहिती. अशा अवस्थेमध्ये रात्री बेरात्री मार्गदर्शकाच्या माध्यमातून फोन करून त्यांच्याकडून काहीतरी माहिती घेणे आणि आपला त्यांनी सांगितल्याप्रमाणे करणे. वेळ रात्र होऊन गेली, पहाट झाली, परंतु अवस्था तशीच, काहीकडे नाही. मी म्हणलं ठीक आहे बा. पहाट झाली, उठलो. 4 वाजता उठलो आम्ही, 4-5 वाजता. आणि परमेश्वराला विनंती केली. नाही, विनंती करायच्या पहिले आम्ही म्हणलो आता तोंडपाणी करून बा आणि नाश्ता पाहिजे खाऊ बा. परंतु जाता जाता आठवण आली मार्गदर्शकाची. कारण बाबा बोलले होते, तुझा मार्गदर्शक तुझा गुरु,
तुला का घ्यायचा आहे, तू आपला मार्गदर्शकाकडून घे, त्याच्याकडून माहिती घे, त्याच्या माध्यमातून शिक. मी म्हणलं ठीक आहे, मला आठवण आली. मी आठवण आल्याबरोबर फोन केला, काकाजी म्हणलं नमस्कारजी म्हणलं. काकाजी नमस्कार केला आणि त्यांना मी अवस्था समजून सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी न केला आणि सांगितल्याप्रमाणे केल्याबरोबर परमेश्वराने मला योग दिला. तुरंत योग, 5 मिनिट सुद्धा नाही लागले, परत योग दिला आणि माझ्या घरची बाई जशी होती तशी अवस्था झाली. आणि मला ते म्हणाले, आपण कुठं आलो? मी म्हणलं ब्रह्मपुरी दवाखान्यात जाऊ. नाही म्हणे, आपण बरोबर नाही, आपण गावला जाऊ. पहा, एवढी परमेश्वरी कृपा आहे, खूप मान आहे. पण हे भेटते केव्हा? आपण तत्वशब्द नियमाने चालून ठेवा, नाही तर भेटणार नाही, कधीच भेटणार नाही. हे डॉक्टर सुद्धा आश्चर्य करायला लागले. त्याचा नुकता राऊंड झाला होता, फक्त येथून गेला पेटवरून आणि तिकडे जाऊन बसला होता. फक्त 5-10 मिनिटं झाली असतात. त्याने सुद्धा आश्चर्य केले. हे म्हणे कसं का झाला म्हणे असा प्रकार म्हणे. मी म्हणलं ते माझी महान त्यागी बाबा जुंदीची कृपा आहे. ते टिकून झाला. ते कशी टिकवा लागत? बाबाच्या नियमानं चालून तेव्हा, नाही तर टिकणार नाही. नाही तर मी आज येत आलो माईपर बोललो, तेवढ्यानं होणार नाही. मला आज माई भेटला हे मला समाधान नाही. मला समाधान कुठं आहे? मी आज येत आलो, मी हे सगळं तुमच्यामध्ये मी आज दिसतो, मला हेच खूप समाधान आहे. नाहीतर मी आज इथून दिसलो नसतो. आज माझी अवस्था कुठं असते? सगळ्याच्या मागं आज कुठं कोण्या कचऱ्यामध्ये असते. पण हे मी आज इथं आलो, ही खूप महान त्यागी बाबा जुंदीची कृपा आहे. मी त्यांचे माझा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मी माझ्या माध्यमातून आपला परिवार सांभाळून परिपंच पाहून परमार्थाचे कार्य करण्याचे प्रयत्न करतो. हे मला बाबाने शिकवले. खरंच धन्य आहे ते महान त्यागी बाबा जुंदीजी. कारण मला आता सांगता सध्या साहेबांनी थोडक्यात बोलले, परंतु मला वाटते जास्त बोललो असं, क्षमा मागतो आणि आपण 2 शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.